नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. नाशिकमधील भारतनगर शिवाजीवाडी परिसरात मुसळधार पावसामुळे नंदिनी नदीला पूर आला असून नदीचे पाणी थेट घरांमध्ये शिरले. विशेष म्हणजे पूर संरक्षणासाठी उभारलेली भिंत निष्प्रभ ठरत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. ही दृश्ये आहेत नाशिकच्या भारतनगर शिवाजीवाडी परिसरातील. मुसळधार पावसामुळे नंदिनी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे आणि नदीचे पाणी थेट घरांमध्ये शिरले. रस्ते आणि घरांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पुरापासून संरक्षणासाठी उभारलेली भिंत जमिनीच्या पातळीवरच बांधण्यात आल्याने तिचा कोणताही फायदा होत नाही. भिंत उंच करण्याची मागणी यापूर्वीच केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. रात में ऐसी बारिश के हालात 1 बजे से बढ़ गए थे. इतना पूर आ रहा था, इतना पूर आ रहा था. रात के 3 बजे भी 2 बिल्स कम था दीवार से. ये जो दीवार बनी जो दीवार नहीं, ये मट्टी की और पत्थर की दीवार बनी गई, इससे 2 बिल्स कम था. लेकिन सुबह जो पानी बढ़ा, सुबह जो इतना पानी बढ़ा कि 1 बिल्स कम था. हमारे घरों में पानी घुस गया. आज भी घुसा हमारे घरों में पानी. और वो 2016 में पानी घुसा था, तो हमको घर खाली करके लाख लगा के भागने पड़ा. जान बचाए और बाहर भागी मदरसे के पास. मदरसे के पास चले गए थे. तो ये मैं बोलती कि ये नगर पानी, हाँ, अभी दिन में पानी बढ़ा था, ऐसा कभी रात में बढ़ गया तो हम लोग कहाँ भागेंगे. ये काम कर रहे थे, दीवार बना रहे. जब भी हमने ठेकेदार से रिक्वेस्ट किए कि भाई 2-3 फुट और ऊंचा ले, तो हाँ किए, लेकिन वो बना ही नहीं. अभी वो पानी का डर है, पुल का डर है. कैसे कि हम बाल बच्चे लेके भागेंगे. आधी रात को पानी घुसा घर में. तो आज भी वही हाल है जो पहले था. 2-3 बिल्स ऊपर दीवार बनाना और गरीबों की हिफाजत करना. ये दीवार बना के देना मेहरबानी विनती करती मैं कि दीवार 2-4 फुट और ऊपर बना के देना. 4 पिल्लर्स या 5 बिल्लर्स की, तो पानी ना आए. गरीबों की बस्ती है. अगर गरीबों की बस्ती को नहीं बनाते होंगे तो हमारी कैसे सोई कर देना कि हम लोग भी चाहे हमारे बाल बच्चे लेके वहाँ रह सकते. तो क्या सोए कैसा हमारे को घर देना, घर की बदली घर देना. पानी आता है. ये कितने 8 साल से चल रहा है. 2008 में भी, 2016 में भी, अभी 2026 में भी ये हाल है. तो हम बच्चे लेके, छोटे बच्चे लेके हमको इतनी ये नहीं कि हम अच्छे प्लाट ले सकते हैं. कुछ हमको पहले से रह रहे हैं. तो अभी हमारी विनती करती मैं सबके तरफ से कि भाई हमको कुछ घर देना रहने के लिए. बस इतनी विनती करती सरकार से कि गरीबों की सुन के गरीबों को बस्ती में से निकाल के अच्छी जगह पे लेके जाना. पुराच्या पाण्यामुळे अनेक घरांमधील संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. सध्या पाण्याची पातळी कमी झाली असली तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी संरक्षण भिंतीची उंची वाढवून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. शहरामध्ये जो काही रेड अलर्ट दिला होता काल, त्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेची सर्व यंत्रणा जी आहे मशिनरीसह सज्ज होती. परंतु काल रात्री 3 वाजेपासून आणि सकाळी दुपारी 2-3 तास मुसळधार पाऊस शहरामध्ये झालेला आहे. त्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेची आमची जी 6 डिव्हिजन सर्व विभागीय जो काही टेक्निकल स्टाफ आहे हा सकाळपासूनच फील्डवर आहे आणि ज्या ज्या भागामधून नागरिकांच्या समस्या किंवा तक्रारी येत आहे ते सर्व आम्ही अटेंड करत आहोत. आज आपण नासारेड्डी नदीच्या एका पुलाजवळ इथं उभे आहोत. सकाळी जर आपण 8 आणि 9 वाजता इथला फ्लो जर चेक केला असता तर पुलावरून पाणी जात होतं. त्या अनुषंगाने सतर्कतेच्या सूचना आपण सर्व नागरिकांना दिलेल्या आहेत आणि नाशिक महानगरपालिकेची जी काही यंत्रणा असेल, बांधकाम, ड्रेनेज, वॉटर सप्लाय, या सर्व यंत्रणांच्या माध्यमातून आपण जी काही आवश्यक कामं करणं गरजेचं आहे ती सर्व आवश्यक कामं आपण करतो आहोत. काही कॉलनीज अशा होत्या की तिथं वॉटर लॉगिंगची कंडिशन झाली होती. ती सॉल्व करण्यासाठी आपल्या नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून जे काही सक्शन पंप असतील किंवा जेट पंप असतील त्यांच्या माध्यमातून हे सर्व पाणी जे इव्हॅक्युएट करण्याचं काम हे आपण करत आहोत. काही ठिकाणी फॉर एक्झाम्पल मिलिंद नगरसारखी आपली जी स्लम होती तिथं काही घरांमध्ये पाणी गेलं होतं. त्या ठिकाणील नागरिकांनासुद्धा आपण सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे आणि त्यांची आपण ती व्यवस्था आपण करत आहोत. आणि या दौऱ्यामध्ये सन्मान्य नगरसेवकांचं सुद्धा अतिशय चांगलं सहकार्य मिळालेलं आहे. लोकल नागरिकांचं चांगलं सहकार्य मिळालेलं आहे आणि जनतेच्या सहकार्याच्या माध्यमातून आपण त्याच्यातून बऱ्याच प्रमाणात मार्ग काढण्यात यशस्वी झालेलो आहोत. आता फक्त JM City कॉलेजेस नाही परंतु नाशिक शहरामध्ये असे बरेचसे स्पॉट आहेत. आपण नाशिक शहरामध्ये जवळपास 211 स्पॉट असे आयडेंटिफाय केलेले आहेत की ते लो लाईंग एरियाजमध्ये आहेत.
आणि या सगळ्या स्पॉटचं जे काही अधोरेखन आहे ते आमच्या स्थापत्य विभागामार्फत आपण केलेलं आहे. तर या स्पॉटचं भविष्यामध्ये या ठिकाणी पाणी साचणार नाही, इथे स्ट्रॉंग वॉटर आणि ड्रेनेज कशा पद्धतीने स्ट्रॉंग करता येईल याचं अधोरेखन करण्याचं काम जे आहे हे पावसाळ्यानंतर आपण करणार आहोत. आज या ठिकाणी नाशिक शहरामध्ये म्हणजेच या पूर्व विभागामध्ये भरपूर खड्डे पडलेले आहेत. त्या संदर्भात आपण काय सूचना करणार आहे अधिकाऱ्यांना? खड्ड्यांच्या संदर्भामध्ये आपल्या बांधकाम विभागामार्फत जे काही आपण दरवर्षी मान्सूनपूर्व जे काही टास्क फोर्स आपण निर्माण केलेली आहे त्या टास्क फोर्सच्या माध्यमातून जे काही मटेरियल आपण सप्लाय करतो, जसं काही तुमचं मशिनरी असेल किंवा खडीम रूम असेल, याच्या सूचना आपण सर्व प्रभागामध्ये DOs आणि कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी असे खड्डे असतील ते आपण आता अटेंड करणार आहोत आणि प्रत्येक डिव्हिजनमध्ये आणि प्रत्येक वॉर्डमध्ये आपण 4-4 दिवस मान्सून टास्क फोर्सचं आयोजन केलेलं आहे. सन्मान्य नगरसेवकांसमवेत आपण सर्व वॉर्ड फिरणार आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी खड्ड्यांच्या समस्या आहेत त्या त्या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीने टॅकल करणं गरजेचं आहे त्या पद्धतीने आपण त्या टॅकल करणार आहोत. नंदिनी नदीच्या पुरामुळे पूर नियोजनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. नाशिक आवाजसाठी प्रतिनिधी माजिद पठाण, नाशिक.